स्वामी विवेकानंद संस्थेच्या श्री संत तुकाराम हायस्कूल कराड येथे ग्रीन कॅम्पस प्रोग्राम अंतर्गत शिक्षकांचे प्रशिक्षण नुकतेच संपन्न झाले. ही क्लायमेट रियालिटी नवी दिल्ली या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने ही योजना सुरू करण्यात आली. या संस्थेचे शिक्षणाधिकारी श्री गणेश सातव यांनी हवामान बदलाचा लहान मोठा परिणाम कसा झाला आहे ते सांगितले. हवामान बदल ही पृथ्वीवरील सजीवांच्या व मानवांच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील गोष्ट आहे. याबाबतची सखोल माहिती त्यांनी यावेळी दिली. स्लाइड शोद्वारे त्यांनी अतिशय सुंदर, साध्या आणि सोप्या भाषेत सर्वांना प्रबोधन केले. सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन त्याच्या बरोबरीला समाजाचाही सहभाग घेऊन हवामान बदलाशी आपल्याला कसे जुळवून घेता येईल याची माहिती त्यांनी दिली. या प्रसंगी विज्ञानगर कराड येथील विज्ञान प्रसारक डॉक्टर सुधीर कुंभार यांनी ग्रीन कॅम्पस प्रोग्राम मध्ये कोणकोणत्या उपक्रमांचा समावेश करता येईल, तसेच त्या समाविष्ट असणाऱ्या हवेची गुणवत्ता, जैवविविधता, ऊर्जा, पाणी तसेच कचरा व्यवस्थापन याबाबत माहिती दिली. यावेळी त्यासंबंधी छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीही घेण्यात आल्या. या प्रसंगी हवामान बद्दलची जनजागृती समुदाय पातळीवर होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या द्वारे विविध उपक्रम घराघरात पोहोचवण्याचे ठरवण्यात आले. या कार्यशाळेची सुरुवात श्री व सौ कल्याणकर यांनी सादर केलेल्या पर्यावरण गीताने झाली. या कार्यक्रमाचे संयोजन समन्वयक हेमंत कदम सौ माधवी काशी यांनी उत्कृष्ट पद्धतीने केले. या कार्यशाळेत सर्व सेवक उपस्थित होते. या कार्यशाळेत मुख्याध्यापिका सौ सुजाता भाईराव यांनी ग्रीन कॅम्पस प्रोग्राम वर्षभर राबवला जाईल असे सांगितले. तसेच या कार्यशाळेसाठी श्री संत तुकाराम हायस्कूलची निवड केल्याबद्दल व हवामानशास्त्राविषयी सखोल ज्ञान दिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले. रन फास्ट न्यूज चॅनलसाठी प्राध्यापक दादाराम साळुंखे, कराड.